काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरूपसिंग नाईक यांचे निधन. नवागाव येथे शासकीय इतमामात आज सकाळी होणार अंत्यसंस्कार. धुळे जिल्ह्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरूपसिंग हिरा नाईक यांनी वयाच्या 88व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात ते अनेक खात्यांचे मंत्रिपद त्यांनी भूषवले होते. नाईक गांधी परिवाराचे पक्के समर्थक मानले जात. 1985 पासून ते सातत्याने विधानसभेत निवडून आले. अपवाद वगळता 2009चा ते पुन्हा 2012 मध्ये विधानसभेची निवडणूक जिंकले. ती त्यांची शेवटची निवडणूक ठरली. 15 मे 1976 रोजी खांडबारा तालुका नवापूर येथे झालेली इंदिरा गांधी यांची सभा देशभराच्या कुतूहलाचा विषय ठरली होती. त्यांच्या निधनाने खानदेशात शोककळा पसरली आहे. त्यांच्यावर उद्या गुरुवारी त्यांच्या नवागाव तालुका नवापूर सकाळी 11 वाजता अंत्ययात्रा काढण्यात येणार असून त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. नाईक यांच्यावर काही दिवसांपासून मुंबई, बारडोली व नंदुरबार या ठिकाणी उपचार सुरू होते. 10 सप्टेंबर 1938 रोजी नवागाव येथे जन्मलेल्या सुरूपसिंग नाईक यांनी सुकवेल ग्रामपंचायतीपासून राजकारणात उडी घेतली. 1965 साली ते धुळे जिल्हा परिषदेचे सदस्यपदी निवडून आले. 1972 साली ते नवापूर विधानसभा मतदारसंघात निवडून आले. 1977 मध्ये त्यांना लोकसभा निवडणुकीत तिकीट मिळाले. ते 1980च्या जानेवारीपर्यंत खासदार होते. मध्यावधी निवडणुकीतही ते खासदार म्हणून निवडून आले. पुढे ते राज्याच्या राजकारणात सक्रिय झाले. त्यांच्याऐवजी माणिकराव गावित हे दिल्लीच्या राजकारणात स्थिरावले. आदिवासी विकास मंत्री, वनमंत्री, समाज कल्याण, पर्यटन, सार्वजनिक बांधकाम, परिवहन, बंदरे व भटक्या विमुक्त जाती कल्याण यासह विविध खात्यांचे त्यांनी मंत्रिपद मिळाले. इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी या देशात 1983 मध्ये त्यांनी दौरे केले. परिसरात आदिवासी सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली. आदिवासींच्या मुलांसाठी शिक्षण, सिंचन, वसतिगृहे आदींची सुविधा निर्माण केली. ते खानदेशातील राजकारणातील महत्त्वाचे नेते मानले जात. गांधी परिवाराशी घनिष्ठ संबंध म्हणून त्यांच्या राजकारणात दबदबा होता. काँग्रेसच्या राजवटीत मुख्यमंत्रीनंतर कॅबिनेटची शपथ घेणारे ते एकमेव महाराष्ट्रातील नेते होते. सहकार, शिक्षण, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात त्यांची भरीव कार्य राहिले आहे. त्यांचे पुत्र शिरीषकुमार नाईक हे भाजपाची हवा असताना काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले. सुरूपसिंग नाईक यांच्या निधनानंतर खानदेशात शोककळा पसरली आहे. मंत्री जयकुमार रावल यांच्यासह अनेक मंत्री अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली. सुरूपसिंग नाईक यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रातील अनुभवी, लोकाभिमुख, संवेदनशील व मार्गदर्शक नेतृत्व हरपले असल्याची शोकभावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणाले, माजी मंत्री सुरूपसिंग नाईक हे आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी सातत्याने लढा देणारे एक लढवय्ये नेतृत्व होते. त्यांनी आपल्या दीर्घ राजकीय कारकिर्दीत विविध खात्यांचा कार्यभार अत्यंत समर्थपणे सांभाळला. आदिवासी विकास, ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा, शिक्षण व कृषी क्षेत्रात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. शेतकरी, कष्टकरी आणि वंचित घटकांच्या हितासाठी त्यांनी अखंडपणे कार्य केले. नंदुरबार जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासात त्यांचे योगदान मोलाचे राहिले आहे. साधी जीवनशैली आणि जनतेशी असलेली घट्ट नाळ यामुळे ते जनतेचे आमदार म्हणून ओळखले जात होते. महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रातील एक अनुभवी, लोकाभिमुख आणि संवेदनशील नेत्याच्या जाण्याने एका युगाचा अंत झाला आहे. आदिवासी, ग्रामीण व वंचित घटकांच्या उन्नतीसाठी त्यांनी केलेले कार्य सदैव स्मरणात राहील, असे नमूद करत नाईक कुटुंबियांना व कार्यकर्त्यांना या दुःखातून सावरण्याची शक्ती लाभो, अशी प्रार्थनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षांकडून शोक. काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी मंत्री सुरूपसिंग नाईक यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. नाईक हे काँग्रेसचे निष्ठावान पाईक होते. आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यांनी काँग्रेसचा विचार सोडला नाही. आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. नाईक यांच्या निधनाने आदिवासींच्या न्याय हक्कासाठी लढणारे खंदे नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. अशा शोकभावना महाराष्ट्राचे प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केल्या. आपल्या शोकसंदेशात हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, सुरूपसिंग नाईक यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुकवेल गट ग्रामपंचायतीच्या सरपंच पदापासून सुरुवात केली होती. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर या आदिवासी तालुक्यात त्यांनी शैक्षणिक संस्थांचे जाळे उभे करून आदिवासी युवकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. MIDCची स्थापना करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या.
तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती आणि शेतकी संघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी बाजारपेठ उपलब्ध करून दिली. नाईक यांचा दांडगा जनसंपर्क होता. तसेच जनसामान्यांसाठी ते सदैव कार्यरत असत. सुरूपसिंग नाईक यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाची कधीही न भरून येणारी हानी झाली आहे. साहेबांच्या स्मृतींना अभिवादन. दीपकभाई पाटील, महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, ज्येष्ठ नेते. स्वरूपसिंग नाईक साहेब हे धुळे, नंदुरबार जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील एक संवेदनशील राजकारणी होते. त्यांच्या निधनाने नंदुरबार जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले आहे. दिलदार व मोठ्या मनाचा नेता आपल्यातून निघून गेला आहे. त्यांनी कधीही जातीपातीचे आणि द्वेषाचे राजकारण केले नाही. स्वार्थासाठी कधीच राजकारणाचा व सत्तेचा उपयोग केला नाही. त्यांच्या निधनाने नंदुरबार जिल्ह्याची झालेली हानी भरून निघणारी नाही. नाईक साहेबांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन अशा शब्दात पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपकभाई पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.